राष्ट्रवादी कार्यालयामध्ये अजित पवारांचे अस्थि कलश दर्शनासाठी ठेवले। गोदावरी नदीकाठच्या राक्षस भवन इथे शनी मंदिर गोदावरी नदीमध्ये अस्थि विसर्जन केले जाणार। बीड शहरामध्ये स्वर्गीय अजित पवारांचा पूर्णाकृती पुतळा उभारणार। आमदार विजयसिंह पंडित यांची माहिती। अजितदादांच्या अस्थि कलशाचं दर्शन घेतल्यानंतर ही प्रतिक्रिया। परभणीच्या गंगाखेड विधानसभेत भाजपा आणि आमदार रत्नाकर गुट्टेंची युती, मात्र राष्ट्रवादी बॅनरवर गुट्टे यांचा फोटो टाकल्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांची नाराजी। युती भाजपशी, मग प्रचार राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा कसा, पदाधिकाऱ्यांचा सवाल। परभणी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये 247 उमेदवार आपलं नशीब आजमावणार। महादेव जानकरांचा रासप पक्ष 8 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवणार। परभणी महानगरपालिकेमध्ये 9 फेब्रुवारीला महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी विशेष बैठक। महापौर पदासाठी 14 तर उपमहापौर पदासाठी 7 नगरसेवकांचे अर्ज दाखल। मी मुख्यमंत्री कार्यालयामध्ये 5 वर्ष काम केलंय, कोणाचं काय काम ते मला माहिती असेल याचा विचार करा। भाजप आमदार अभिमन्यू पवार यांचं वक्तव्य। तर माझ्यावर टीका करताना विचार करा, नाहीतर तुमचं सगळं बाहेर काढीन, अभिमन्यू पवार यांचा इशारा। कोल्हापूरच्या रेंदाळ पंचायत समितीची निवडणूक चर्चेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दिव्यांग तरुणाला उमेदवारी दिली। दिव्यांग तरुणाकडनं जोरदार प्रचार सुरू। प्रचार करत असताना नागरिकांकडून तरुणाचं कौतुक। सांगली महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे धीरज सूर्यवंशी, तर उपमहापौरपदी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे गजानन मगदूम यांची बिनविरोध निवड। सांगली महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाल्यामुळे सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता। कोल्हापूरच्या शिरोळमधील दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार दीपाली पाटील यांचे पती उदय पाटलांना पोलिसांकडून हद्दपारीची नोटीस। या घटनेमुळे तालुक्यातील राजकारणामध्ये मोठी खळबळ माजली। उदय पाटलांच्या समर्थकांना अश्रू अनावर। शालार्थावर रेकॉर्ड अपडेट केलं नाही तर गुरुजींचे पगार होल्ड होणार। शिक्षण विभागाकडून वेळोवेळी सूचना देऊन सुद्धा अनेक शाळा आणि कर्मचाऱ्यांकडून अद्यापही कागदपत्र अपूर्ण असल्याचं चित्र। शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत।